ऑफिसमधील प्रेम भाग 11. 2 घरं एकच कुटुंब. रविवारची सकाळ. आज कोणालाही ऑफिसला जायची घाई नव्हती. अन्वी नेहमीपेक्षा थोडी उशिरा उठली. स्वयंपाकघरातून चहाचा सुगंध येत होता. ती बाहेर आली तर आर्यवीर आणि काकू दोघं मिळून नाश्ता बनवत होते. अन्वीने आश्चर्याने विचारलं, अरे, मला उठवलं का नाही? आर्यवीर हसले. आज सुट्टी आहे आणि सुट्टीच्या दिवशी तुला थोडा जास्त आराम मिळायला हवा. काकू हसत म्हणाल्या, आज स्वयंपाकघर आमच्या ताब्यात आहे. अन्वीने दोघांकडे पाहिलं आणि हसत म्हणाली, मग मी आज पाहुणी. नाश्ता झाल्यावर आर्यवीर म्हणाले, चल तयार हो. का? आज आईबाबांकडे जायचं आहे. अन्वीच्या चेहऱ्यावर आनंद खुलला. खरंच? हो, कालच बाबांचा फोन आला होता. थोड्याच वेळात दोघं अन्वीच्या माहेरी पोहोचले. दार उघडताच मृणालने मुलीला घट्ट मिठी मारली. कशी आहेस ग? खूप छान. शरद यांनी आर्यवीरला मिठी मारली. या जावई बापू. आर्यवीर हसत म्हणाले, बाबा जावई नको. आर्यवीर म्हणा. शरद काही क्षण त्यांच्याकडे पाहत राहिले. मग त्यांच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले, ठीक आहे मुला. हे ऐकताच आर्यवीरच्या डोळ्यात हलकंसं पाणी आलं. कारण आई वडिलांनंतर कोणीतरी इतक्या प्रेमाने त्यांना मुला म्हटलं होतं. दुपारपर्यंत घरात गप्पा, हशा आणि चहाचे अनेक कप झाले. मृणाल म्हणाल्या, आज सगळे मिळून स्वयंपाक करू. अन्वी लगेच म्हणाली, मी पोळ्या करते. काकू म्हणाल्या, मी भाजी. आर्यवीर म्हणाले, मग मी? शरद हसत म्हणाले, तू कांदे चीर. सगळे मोठ्याने हसू लागले. स्वयंपाकघरात एक वेगळंच वातावरण होतं. आर्यवीर कांदे चिरत होते आणि डोळ्यात पाणी आलं. अन्वी हसत म्हणाली, खरंच कांद्यामुळे पाणी आलंय? आर्यवीर मिश्किलपणे म्हणाले, हो, अजिबात भीतीमुळे नाही. काकू आणि मृणाल दोघीही हसू लागल्या. दुपारचं जेवण. सगळे एकाच टेबलावर बसले. गरमागरम पोळ्या, वरण भात, भरली वांगी, श्रीखंड आणि शेवटी तूप गूळ. शरद म्हणाले, असं जेवण हॉटेलमध्ये कधीच मिळत नाही. आर्यवीर मान डोलावत म्हणाले, कारण इथे प्रेमाची चव आहे. जेवणानंतर सगळे हॉलमध्ये बसले. जुने फोटो अल्बम बाहेर काढले गेले. अन्वीच्या लहानपणीचे फोटो पाहून सगळे हसू लागले. एका फोटोमध्ये छोटी अन्वी डोक्यावर मोठी टोपी घालून उभी होती. आर्यवीर हसत म्हणाले, हीच ती आपल्या ऑफिसमधली गंभीर मॅडम. अन्वीने उशी फेकून मारली, हसू नका. पुन्हा सगळे हसू लागले. संध्याकाळी शरद आणि आर्यवीर बागेत फेरफटका मारायला गेले. काही वेळ दोघे शांत चालत होते. मग शरद थांबले. त्यांनी आर्यवीरकडे पाहिलं. एक गोष्ट सांगू? नक्की बाबा. शरद हळू आवाजात म्हणाले, मला मुलगा नाही याची खंत कधी कधी वाटायची. आर्यवीर शांतपणे ऐकत होते. पण तू आमच्या आयुष्यात आलास आणि ती उणीव कायमची भरून निघाली. आर्यवीरच्या डोळ्यात अश्रू चमकले. बाबा. शरद पुढे म्हणाले, माझ्या मुलीवर प्रेम करणारा नवरा तर तू आहेसच, पण त्याहून मोठी गोष्ट म्हणजे तू आमचा मुलगा झाला आहेस. आर्यवीरने पुढे होऊन त्यांना घट्ट मिठी मारली. मी कायम तुमच्या सोबत आहे. दोघांच्याही डोळ्यात आनंदाश्रू आले. हे दृश्य घराच्या गॅलरीतून अन्वी आणि मृणाल पाहत होत्या. अन्वीच्या डोळ्यात समाधान होतं. ती हळू आवाजात म्हणाली, आई, आज मला वाटतं माझ्या आयुष्यातील 2 सर्वात महत्त्वाच्या माणसांना एकमेकांचा आधार मिळाला. मृणालने तिचा हात हातात घेतला. यालाच खरं कुटुंब म्हणतात. घरी परतताना कारमध्ये शांतता होती. अन्वीने आर्यवीरचा हात हातात घेतला. आज बाबांनी जे सांगितलं त्यामुळे मला तुमचा आणखी अभिमान वाटतो. आर्यवीर हसले. आणि मला आज पुन्हा एकदा आईबाबा मिळाल्यासारखं वाटलं. अन्वीने त्यांच्याकडे प्रेमाने पाहिलं. त्या क्षणी 2 वेगवेगळी घरं नव्हती. एकच मोठं प्रेमाने भरलेलं कुटुंब होतं. ऑफिसमध्ये अन्वीच्या कामाचं मोठं कौतुक होईल. तिला एक महत्त्वाची जबाबदारी मिळेल. आर्यवीर तिच्यावर अभिमान बाळगतील. पण अन्वीला भीती वाटेल की नवीन जबाबदारीमुळे ती घर आणि काम यांचा समतोल कसा सांभाळेल.
त्या प्रश्नाचं आर्यवीरच उत्तर तिच्या मनाला पुन्हा एकदा जिंकेल. तिचं यश, त्याचा अभिमान. रविवारचा सुंदर दिवस संपला होता. पुन्हा एकदा सोमवारची सकाळ उगवली. अन्वी आणि आर्यवीर नेहमीप्रमाणे एकत्र नाश्ता करून ऑफिससाठी निघाले. गाडीत दोघंही शांत होते. विकेंडच्या आठवणी अजूनही मनात रेंगाळत होत्या. आर्यवीरने हलकंसं हसत विचारलं, आज इतकी शांत का? अन्वी खिडकीबाहेर पाहत म्हणाली, माहीत नाही, पण काल बाबांनी तुम्हाला मुलगा म्हटलं. तो क्षण सारखा डोळ्यासमोर येतोय. आर्यवीर तिच्याकडे पाहून हसले. तो क्षण मीही कधी विसरणार नाही. ऑफिसमध्ये पोहोचल्यावर सगळ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. आज कंपनीची मासिक कामगिरी जाहीर होणार होती. कॉन्फरन्स हॉलमध्ये सर्व कर्मचारी जमले. कंपनीचे संचालक स्टेजवर आले. या महिन्यात आपल्या कंपनीने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. टाळ्यांचा कडकडाट झाला आणि या यशामागे एका व्यक्तीचं विशेष योगदान आहे. अन्वीचं हृदय धडधडू लागलं. या महिन्याची स्टार परफॉर्मर आहे. क्षणभर शांतता पसरली. अन्वी देशमुख. संपूर्ण हॉल टाळ्यांनी तणाणून गेला. ईशा सर्वात आधी उठून अन्वीला मिठी मारली. समर्थ मोठ्याने म्हणाला, वा मॅडम. अन्वीच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटून आले. ती स्टेजवर गेली. तिला सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देण्यात आलं. संचालक म्हणाले, अन्वीने केवळ उत्कृष्ट काम केलं नाही, तर संपूर्ण टीमला एकत्र ठेवण्याचंही काम केलं. तिने नम्रपणे सर्वांचे आभार मानले. स्टेजवरून खाली उतरताना तिची नजर आर्यवीरवर गेली. ते टाळ्या वाजवत उभे होते, पण त्यांच्या चेहऱ्यावर फक्त वरिष्ठाचा आनंद नव्हता, तो एका पतीचा अभिमान होता. दुपारनंतर आर्यवीरने अन्वीला त्यांच्या केबिनमध्ये बोलावलं. ती थोडी संकोचत आत आली. सर, बोलावलंत? आर्यवीर हसले. ऑफिसमध्ये आहेस म्हणून सर चालेल. दोघं हसले. ते टेबलावरून एक छोटंसं चॉकलेट पुढे करत म्हणाले, अभिनंदन. अन्वी आश्चर्याने म्हणाली, इतकंच का? मी तर वाटलं मोठं गिफ्ट असेल. आर्यवीर हसत म्हणाले, मोठं गिफ्ट संध्याकाळी. ती लाजून बाहेर गेली. संध्याकाळी संचालकांनी आणखी एक घोषणा केली. नवीन प्रोजेक्टसाठी स्वतंत्र टीम तयार केली जात आहे. या टीमचं नेतृत्व अन्वी देशमुख करणार आहेत. क्षणभर अन्वी स्तब्ध झाली. ही तिच्या करिअरमधली सर्वात मोठी संधी होती, पण त्याच क्षणी तिच्या मनात एक विचार चमकून गेला, घर, ऑफिस दोन्ही कसं सांभाळू? घरी परतताना ती नेहमीपेक्षा खूप शांत होती. आर्यवीरने विचारलं, काय झालं? ती हलक्या आवाजात म्हणाली, मला भीती वाटतेय. कशाची? ही नवीन जबाबदारी. मी घराकडे दुर्लक्ष करेन का? काकूंना वेळ देऊ शकेन का? आपल्याला वेळ देता येईल का? तिच्या आवाजात काळजी स्पष्ट जाणवत होती. कार घरासमोर थांबली. आर्यवीरने इंजिन बंद केलं. ते तिच्याकडे पूर्णपणे वळले. अन्वी, हो, तुला माहीत आहे का, मला तुझ्यावर सर्वात जास्त प्रेम कशासाठी आहे? ती गोंधळली. कशासाठी? ते हसले. कारण तू प्रत्येक नात्याचा विचार करतेस. पण एक गोष्ट लक्षात ठेव, लग्न म्हणजे तुझी स्वप्न थांबवणं नाही. लग्न म्हणजे दोन जणांनी मिळून एकमेकांची स्वप्न पूर्ण करणं. अन्वीच्या डोळ्यात अश्रू आले. आर्यवीर पुढे म्हणाले, घर आपण दोघं मिळून सांभाळू. स्वयंपाक मीही करेन. कामं आपण वाटून घेऊ. काकूंनाही तेच आवडेल. पण तुझ्या मेहनतीला तू कधीच थांबवायचं नाही. अन्वीच्या मनावरचं सगळं ओझं एका क्षणात हलकं झालं. ती हसली. म्हणजे मी ही जबाबदारी स्वीकारू? आर्यवीरने तिचा हात हातात घेतला. नक्की, कारण तुझ्या यशामुळे माझा अभिमान वाढतो आणि तुझं स्वप्न पूर्ण होताना पाहणं ही माझ्यासाठी सर्वात मोठी भेट आहे. घरात प्रवेश करताच काकूंनी दोघांच्या चेहऱ्याकडे पाहिलं. काय झालं? अन्वी आनंदाने म्हणाली, काकू, मला नवीन प्रोजेक्टचं नेतृत्व मिळालं. काकूंनी आनंदाने तिला मिठी मारली. खूप छान. आणि घराची काळजी करू नकोस. हे घर तुझं आहे. इथे जबाबदाऱ्या वाटून घेतल्या जातात, फक्त सुनेवर टाकल्या जात नाहीत. अन्वी भावूक झाली. तिला पुन्हा एकदा जाणवलं, ती खरंच एका प्रेमळ कुटुंबाचा भाग झाली होती.
त्या रात्री बाल्कनीत उभे राहून तिने आकाशाकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास होता, कारण तिच्या स्वप्नांच्या प्रवासात ती आता एकटी नव्हती. तिच्यासोबत तिचा हात धरून चालणारा साथीदार होता. नवीन प्रोजेक्टची सुरुवात होईल, कामाचा ताण वाढेल, पण त्याचवेळी आर्यवीर अन्वीसाठी एक गोड सरप्राईज ठेवतील. ऑफिसच्या टेरेसवर, जिथून त्यांच्या प्रेमकथेची पहिली हळवी सुरुवात झाली होती, तिथे दोघं पुन्हा एकदा जुन्या आठवणींमध्ये हरवतील, जिथे प्रेम पहिल्यांदा अलगद उमटलं. नवीन प्रोजेक्ट सुरू होऊन आठवडा झाला होता. अन्वी आता संपूर्ण टीमचं नेतृत्व करत होती. सकाळपासून मीटिंग्ज, क्लायंटचे कॉल, डेडलाईन्स आणि प्रत्येक निर्णयाची जबाबदारी. कामाचा ताण वाढला होता, पण तिच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वासही तितकाच वाढला होता. आर्यवीर दुरून तिचं काम पाहत होते. प्रत्येक मीटिंगमध्ये अन्वीचा शांत स्वभाव, स्पष्ट विचार आणि टीमला सोबत घेऊन काम करण्याची पद्धत पाहून त्यांना मनापासून अभिमान वाटत होता. एका मीटिंगनंतर कंपनीचे संचालक आर्यवीरला म्हणाले, तुम्ही अन्वीला खूप चांगलं मार्गदर्शन केलं आहे. आर्यवीर हसले. तिच्यात क्षमता आधीपासूनच होती. मी फक्त तिच्यावर विश्वास ठेवला. त्या संध्याकाळी ऑफिसमध्ये जवळपास सगळे कर्मचारी घरी गेले होते. अन्वी अजूनही तिच्या लॅपटॉपवर काम करत होती. तेवढ्यात तिच्या मोबाईलवर एक मेसेज आला. 5 मिनिटांसाठी टेरेसवर येशील? तिने मेसेज पाहिला. पाठवणारा आर्यवीर. ती हलकसं हसली. टेरेसवर पोहोचल्यावर संध्याकाळचं सोनेरी आकाश तिच्यासमोर पसरलं होतं. गार वारा वाहत होता. शहरातील दिवे हळूहळू उजळत होते. टेरेसच्या एका कोपऱ्यात 2 गरम कॉफीचे कप ठेवले होते आणि त्याच्या शेजारी आर्यवीर उभे होते. अन्वी हसत म्हणाली, हे सगळं? आर्यवीर म्हणाले, आज तुझा थकवा थोडा कमी करायचा होता. दोघं टेरेसच्या कठड्याजवळ उभे राहिले. काही क्षण कुणीच बोललं नाही. तोच टेरेस, जिथे काही महिन्यांपूर्वी ते पहिल्यांदा मनमोकळं बोलले होते, जिथे मैत्रीचं रूपांतर हळूहळू प्रेमात झालं होतं. अन्वी हळूच म्हणाली, आठवतं? पहिल्यांदा इथे आपण पाऊस पाहिला होता. आर्यवीर हसले. आणि तू कॉफी पिताना म्हणाली होतीस, काम संपलं की इथली शांतता खूप आवडते. आजही तसंच वाटतं. अन्वीने डोळे मिटून गार वारा अनुभवला. आज आणखी जास्त. आर्यवीरने खिशातून एक छोटंसं नोटबुक काढलं. अन्वीने आश्चर्याने विचारलं, हे काय? उघड. तिने पहिलं पान उघडलं. त्यावर सुंदर अक्षरात लिहिलं होतं, आपल्या छोट्या आठवणी. दुसऱ्या पानावर त्यांच्या पहिल्या भेटीची तारीख. तिसऱ्या पानावर पहिल्यांदा एकत्र घेतलेली कॉफी. पुढच्या पानावर रोका, लग्न, पहिली सहल. प्रत्येक आठवणीखाली आर्यवीरने 2-3 ओळी लिहिल्या होत्या. आज तू हसलीस आणि माझा दिवस सुंदर झाला. आज तुझ्या डोळ्यात आनंद पाहिला. तोच माझा सर्वात मोठा पुरस्कार. प्रेम मोठ्या क्षणात नाही, अशा छोट्या आठवणीत जिवंत राहतं. अन्वीच्या डोळ्यात पुन्हा आनंदाश्रू दाटून आले. ती म्हणाली, तुम्ही हे सगळं कधी लिहिलंत? आर्यवीर हसले. तू झोपल्यानंतर. का? कारण कधीतरी आपण म्हातारे होऊ, केस पांढरे होतील, चष्मा लागेल, पण हे नोटबुक उघडलं की आपलं तरुणपण पुन्हा जगता येईल. अन्वीला हसूही येत होतं आणि डोळ्यातून अश्रूही वाहत होते. ती हळूच म्हणाली, माझ्याकडेही एक सरप्राईज आहे. काय? तिच्या पर्समधून तो लाकडी बुकमार्क काढला, जो आर्यवीरने सहलीत तिला दिला होता. तो अजूनही रोज माझ्यासोबत असतो, कारण मी प्रत्येक दिवस आपल्या कथेतलं एक नवीन पान समजते. आर्यवीरने तिच्याकडे पाहिलं. त्या क्षणी त्यांना शब्दांची गरजच नव्हती. तेवढ्यात हलकासा पाऊस सुरू झाला. अन्वी हसली. आपल्या प्रेमकथेत पाऊस नेहमी योग्य वेळी येतो. आर्यवीरही हसले. हो, आणि प्रत्येक वेळी तुझं हसू आणखी सुंदर करून जातो. दोघं पावसाच्या हलक्या सरींमध्ये काही क्षण शांत उभे राहिले. घरी परतताना कारमध्ये अन्वीने नोटबुक पुन्हा उघडलं. शेवटचं पान अजून रिकामं होतं. तिने विचारलं, हे रिकामं का?
आर्यवीरने हसत उत्तर दिलं, कारण आपली सर्वात सुंदर आठवण अजून लिहायची बाकी आहे. अन्वीने त्यांच्याकडे प्रेमाने पाहिलं. मग ती आपण दोघं मिळून लिहू. कार पुढे जात होती आणि त्यांच्या आयुष्याचं सुंदर पुस्तक प्रत्येक दिवसागणिक नव्या आठवणींनी भरत होतं. कथेचा हा भाग इथे संपतो. पुढील भागात पाहू, अन्वीच्या प्रोजेक्टचं क्लायंटसमोर अंतिम सादरीकरण होईल. ती खूप तणावात असेल, पण आर्यवीरचा तिच्यावरचा विश्वास तिला बळ देईल. त्या दिवसाच्या शेवटी अन्वीला तिच्या मेहनतीचं सर्वात मोठं फळ मिळेल, ज्यामुळे संपूर्ण कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा होईल. कथेचा हा भाग कसा वाटला? हा भाग आवडला असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच नवनवीन कथा दररोज ऐकण्यासाठी, वाचण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल आणि ऐकल्याबद्दल धन्यवाद.